तलाठी एस.आर. डोरले यांच्या चुकीच्या कारभारामुळे तारापूर तालुका पंढरपूर येथील औदुंबर कदम यांच्या शेतातील डाळिंब बागेचे नुकसान होऊन औदुंबर कदम यांना जवळपास 40 लाख रुपयांचा फटका बसला आहे. तलाठी डोरले यांच्या या कारभारामुळे औदुंबर कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तलाठी डोरले यांच्या या गलथान कारभाराच्या विरोधात त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कदम यांनी आंदोलनाचा पवित्रा उपसत तब्बल 6 वेळा उपोषण देखील केले. मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत असणाऱ्या प्रशासनाने डोरले यांच्यावर कारवाई न करता औदुंबर कदम यांच्यावर अन्याय केल्याचे दिसत आहे. शासनाच्या या गलथान कारभाराला कंटाळून व तलाठी डोरल्यांना बडतर्फ करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच येत्या 26 तारखेला जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर सर्वसामान्य शेतकरी औदुंबर कदम यांनी आत्मदहन करण्याचा इशारा केला आहे. त्याबाबतची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. औदुंबर विठोबा कदम, राहणार तारापूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, मोबाईल नंबर 9881953099. तत्कालीन तलाठी श्री एस.आर. डोरले यांनी एवढी नुकसान केलेले आहे की मापाच्या बाहेर, की आता मी ह्यातनं उद्धार येत नाही. आता माझी आता कॅपॅसिटी संपलेली आहे. मी आता 5-6 वेळा उपोषण केली. 5-6 वेळा उपोषण करून बी माझी दखल कोणीही घेतली नाही. शेवटी जिल्हाधिकारी साहेबांनी की आदेश केला की बाबा 514 कारवाई केली, पण त्या कारवाईचा आम्हाला उपयोग नाही. त्याची पगार चालू आहे, त्याचं काम चालू आहे, त्याची काय पगार थांबली नाही. फक्त वेतन वाढीवर फक्त परिणाम केलेला आहे त्यानं, फक्त बाकीची काय अडचण नाही. मग त्याच्यापेक्षा माझं 40 लाखाचं नुकसान 5-6 वर्षात झालेलं, ह्याला कोण आहे जबाबदार? त्याच्यामुळं मी आता उपोषणाची माझी कोणी दखल घेत नाही. मी आता शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला की 26 जानेवारी 2026ला मी आत्मदहन करणारच आहे. करण्याचा इशारा दिलेला आहे, पण करणारच आहे. सगळीकडे पोच सगळीकडे दिलेली आहे, सगळी पोच आहे माझ्याकडे. सगळीकडं निवेदन देऊन मी सगळं पोच घेतलेली आहे सगळ्याकडल्या. मी आता 2019 पासून आजपर्यंत माझं भरपूर नुकसान, म्हणजे 40 लाखाच्या पुढेच, पण म्हणजे अंदाजित आकडा टाकला 40 लाखाचा, पण पुढेच नुकसान आहे, पण कमी नाही. पण त्याला सगळी पाठीवर घालून पुढे नेता येते म्हणलं, तर त्याच्यामुळं त्याला पाठीवर घालायचं बंद करावा. आणि मला आपलं 8 तारखेला माझा जीव संपून माझा रस्त्यावर प्रपंच आलाय. माझी लेकरं बाळ उपाशी मरायला लागली, त्याच्यामुळं माझा हाल व्हायला लागले. त्याच्यामुळं मला शेवटच्या टोकाला त्याला तर एक बडतर्फी करा, नसेल तर आम्हाला तर परवानगी द्या, आम्ही आत्मदहन करून मोकळं होतो. आणि त्याला बडतर्फी करून काय त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून द्या. घर रस्त्यावर आले, आता माझा परपंच पाक उद्ध्वस्त झालेला आहे. पाक मला आता राहण्याचा जीव ठेवण्यात सुद्धा काय अडचण आहे. त्याच्यामुळं मी आता शेवटच्या टोकाचा निर्णय एकदम घेतलेला आहे. तरी शासनानं मला आता परवानगी द्यावं की बाबा आत्मदहन करण्याला मला परवानगी दिली तर चांगली गोष्ट आहे.